नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी अभ्यास करीत आहोत. या अगोदर मी 3 व्हिडिओ अपलोड केले. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. आणि हो, एक महत्त्वाची सूचना म्हणजे 14 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झालीत. यासाठी मी एक 3 तासाचा महाराष्ट्राचा भूगोल अपलोड केलेला आहे. जर तो तुम्हाला आवडला तर नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. अणूचे अंतरंग. आता पहिल्याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या तक्त्यामध्ये खूप महत्त्वाची, ज्यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारून 2-3 वेळा प्रश्न विचारून झालेला आहे, ही माहिती आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करताना एक मर्यादा असते, असे भारतीय तत्त्वज्ञ कणाद म्हणजेच ख्रिस्तपूर्व 6वे शतक यांनी सांगितलेले आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणाने बनलेले असते त्याला कणाद मुनीने परमाणू असे म्हटले आहे किंवा असे नाव दिले आहे. त्यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत आहे. त्यानंतर ग्रीक तत्त्वज्ञ डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणाचे बनलेले असते व ह्या लहान कणाला कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कण डेमोक्रिटस ॲटम असे नाव दिले आणि ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंनी बनलेले असते व अणू हे अविभाज्य व अनाशवंत आहेत, असं त्यांनी सांगितलं. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर थॉमसने प्लम पुडिंग अनुरूप अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मांडलेले प्लम पुडिंगचे प्रारूप. या प्रारूपानुसार, प्रारूप म्हणजे मॉडेल, या मॉडेलनुसार सर्व धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणभारित इलेक्ट्रॉन जडलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलित इलेक्ट्रॉनमधील ऋणभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. त्यानंतर प्लम पुडिंग किंवा प्लम केक ह्या गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात. पूर्वी ख्रिस्त देशात ह्या पदार्थाला प्लम या फळाने सुकलेल्या तुकड्याने घालत, पण आता हल्ली त्याऐवजी बेदाणे किंवा खजूर वापरलं जातं, असं सांगितले आहे. त्यानंतर रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप 1911 मध्ये आलं. ज्यांनी 1911 मध्ये अणूचं केंद्रीकरण प्रारूप मांडलं. रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा, ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर एवढा घात घेऊन किरणोत्सारी मूलद्रव्याच्या उत्सर्जनात होणाऱ्या धनभारित अल्फा कणांचा मारा केला. तर मग त्यांना काय झालं, काय दिसून आलं, तर सोन्याच्या पत्राभोवती असलेल्या प्रतिदीप्यमान पडदा लावून त्यांनी अल्फा कणाच्या मार्गाचा वेध काढला. जर अणूमध्ये धनभारित वस्तुमानाचे वितरण सर्व एकसमान असेल तर धनभारित अल्फा कणाचे पत्र्यातून परावर्तन होऊन अशी अपेक्षा होती की अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा मायनस कण पत्र्यातून आरपार सरळ गेले आणि काही अल्फा कण मूळ मार्गानेच लहान कोण्यामधून विचलित होऊन आणखी अल्फा कणाच्या मोठ्या कोण्यातून विचलित झाले आणि आश्चर्य म्हणजे 2000 पैकी अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. आता हेच मी या चित्रातून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर रुदरफोर्डचं विकेंद्रीकरण तर झालं. केंद्रीकरणे अनुरूप हे रुदरफोर्डच्या अनुरूपातील ही त्रुटी नील बोर्स यांनी 1913 मध्ये अनुरूपातून दूर केली. आता नील्स बोर
हे शास्त्रज्ञ झाले ज्यांनी 1913 मध्ये बोरच्या स्थायी कक्षा अणुप्रारूप हा एक सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स केंद्रकापासून विशिष्ट अंतरंग असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाच्या कक्षेमध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना केंद्रकाची ऊर्जा स्थिर असते. जर इलेक्ट्रॉन्स आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारत असतात तर फरकाइतका ऊर्जा शोषली जाते, तर बाहेरून कक्षेतून आतील कक्षेत उडी मारल्या जातात तर फरकाइतकी ऊर्जा उत्सर्जित होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. किती फरकाइतकी उत्सर्जित होते ऊर्जा जेव्हा ते आतमध्ये उडी मारतात आणि बाहेर उडी मारतात तेव्हा कमी होते. ही गोष्ट लक्षातच ठेवायची, जेणेकरून आपल्याला परीक्षेत यावर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. त्यानंतर अणूची संरचना. अणूची संरचना काय आहे तर केंद्रक व केंद्रकावरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यामध्ये 3 प्रकारच्या अणूचा समावेश होतो. त्यामध्ये केंद्रक हे धनभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकाच्या एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणू असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूऑन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोघांचे मिळून न्यूऑन असं म्हटलं जातं. तर प्रोटॉन अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या ही मूलद्रव्याच्या अणुअंक असून त्याला Z या संज्ञेनं दर्शवले जाते. यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या या मूलद्रव्याच्या अणुअंक म्हणून डॅश डॅश या संज्ञेने ओळखलं जातं, तर ते Z या संज्ञेनं ओळखलं जातं. 1 डाल्टन म्हणजे 1.66 गुणिले 10⁻⁻27 kg होय. हायड्रोजनच्या 1 अणूचे वजनसुद्धा सुमारे 1 इतके आहे. त्यानंतर न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उदासीन म्हणजे ज्याला काहीच घेणं देणं नसतं, त्याला आपण उदासीन म्हणू शकतो. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येची N ही संज्ञा वापरली जाते. आता केंद्रकात जेव्हा न्यूट्रॉन दाखवायचे असतात तेव्हा N ही संज्ञा वापरली जाते. कुठल्या गोष्टी प्लस आहेत म्हणजेच धनभारित आहेत, कुठल्या ऋणभारित आहेत, त्याचबरोबर अणूच्या केंद्रकाला काय म्हटलं जातं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला तर तो आपल्याला त्यावर उत्तर देता यावं. आता यानंतर केंद्रकाबाहेरील भाग, ज्याला अणूच्या संरचनेच्या केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पातळी यांचा समावेश होत असतो. यामध्ये इलेक्ट्रॉन हा ऋणभारित अणू असून त्याचा निर्देश हा E म्हणजेच या संज्ञेने केला जातो. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एकक ऋणभार असतो. इलेक्ट्रॉनमध्ये वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता एक सगळ्यात महत्त्वाचा तक्ता आहे, जो तक्ता अपूर्ण होता पण मी तो पूर्ण केला आहे, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे, म्हणजे कवचातील इलेक्ट्रॉनची धारकता. आता त्याचं सूत्र आहे 2n². त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढता येते. पहिली कक्षा किंवा कवच K म्हटलं जातं. मग 2 गुणिले 1² म्हणजे पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर ती 2 असेल. दुसऱ्या कक्षेत, ज्याला L म्हटलं जातं, 2 गुणिले 2² मग 2² किती आहे 4. 4 गुणिले 2 किती झाले 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर तिसऱ्या कक्षेत 18 आणि तिसऱ्या कक्षेला M म्हटलं जातं आणि चौथ्या कक्षेला N, ज्या कक्षेत 32 इलेक्ट्रॉनची संख्या असते. आपण K, L, M, N या कवचामध्ये अनुक्रमिकेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात समजून घेतलं. आता कवचाच्या कमाल धारकतेनुसार
अणूमधील इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये वितरण होते. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनच्या कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनचे स्वरूपन होय. ही व्याख्या सुद्धा लक्षात ठेवायची इलेक्ट्रॉनच्या स्वरूपनाची. त्यानंतर संयुजा. संयुजा म्हणजे काय? तर संयुजा म्हणजे एक अणू तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे संयुजा म्हणता येईल. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात. अणूची संयुजा त्यांच्या बाह्यतम कक्षाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावर ठरत असते आणि त्यामुळेच बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं म्हटलं जातं. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये ज्या मूलद्रव्याचे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढीच असते. याउलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे कारण यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर समस्थानिके. आता समस्थानिके म्हणजे काय? तर एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न भिन्न वस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. जसं की आता आपण कार्बनचा भाग बघतो. कार्बन ला 3 समस्थानिके आहेत जसं की C12, C13 आणि C14. आता यांचे वेगवेगळे कार्यसुद्धा आहेत ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. आणि हायड्रोजनचे एकूण 3 समस्थानिके आहेत. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. हायड्रोजनचे 3 समस्थानिके, कार्बनचे 3 समस्थानिके आणि यांचे कार्यसुद्धा वेगवेगळे असतात. समस्थानिकांचा उपयोग काय असतो? तर काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात त्यामुळे त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो जसं की औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र. आता युरेनियम 235चा उपयोग केंद्रकीय विखंडन किंवा वीज निर्मितीसाठी केला जातो. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील उपचारासाठी सुद्धा काही मूलद्रव्याचा समस्थानिके उपयोग केला जातो ज्यामध्ये कोबाल्ट 60 आहे. त्यानंतर ग्वायटर या थायरॉइडच्या ग्रंथीच्या आजारासाठी उपचारामध्ये आयोडीन 131चा सुद्धा उपयोग केला जातो. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो ज्याला सोडियम 24 असं म्हटलं जातं. अन्नपदार्थाचे मूळ जीवाणूपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग होतो. त्यानंतर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे जिला भारतात थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतातील वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232 पासून त्याचबरोबर युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्याची योजना विकसित केलेली आहे. हा झाला आपला अणूचे अंतरंग चॅप्टर. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, हा व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे जो की आपल्या परीक्षेमध्ये थेट प्रश्न घेऊन येतो.